उमेदवारी जरी त्यांना जाहीर झाली नसली तरी आम्ही सगळी लोक एवढी सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी कोणत्याही अपक्षमध्ये लढावं, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना निवडून देणार म्हणजे देणार. त्यांच्यासाठी सगळी लोक उभे आहात आणि राहणार आहेत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत आम्ही. पक्षाने जरी आमच्यावर अन्याय केला असेल किंवा दादांवर अन्याय केला असेल तरी आम्ही निर्भयपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्यांना तो न्याय देणार आहोत. विजय कदम. काय सांगा दादांबद्दल आमचे खूप म्हणजे दादाने आमची खूप कामं केलेली आहेत. कामं तर कामच केले आहेत, पण कोणाच्या घरी काय वाईट झालं तर ह्या विजयनगरमध्ये कोणी कार्यकर्ता येत नाही दादांशिवाय धावून. प्रत्येक कार्याला दादा आमचे तत्पर असतात हजार. अशा या नागरिकासाठी या व्यक्तीसाठी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला हाच कार्यकर्ता पाहिजे, दुसरा आम्हाला नगरसेवक नको आहे. मत देणारच नाही. दादांना तिकीट मिळालं नाही, मतदान आयरे गावातून करूच देणार नाही. रवी पाटील यांनी सभा घेतली आहे, कार्यकर्त्यांचं मन जाणून ते उमेदवार देणार आहे. आपली भूमिका काय साहेब? याच्यामध्ये जे माननीय रवी पाटील आहेत त्यांच्यासोबत मी पण खांद्याला खांदा लावून देणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. पण आज त्यांच्यासोबत मी पक्षामध्ये पदाधिकारी होतो, पण पक्षानं आमची आज कदर केलेली नाही आहे. तरी त्यासाठी आम्ही हार मानणारे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही कुठे ना कुठे जाऊन आम्ही जिंकणार हा निर्धार आमचा आहे. मी सुवर्ण संजय केने. दादांचे असे गोर गरिबांसाठी दादा धावून येतात. अर्ध्या रात्रीवर कोणी फोन केला, काय समस्या आहेत ते फक्त त्यांना कळाल्या का लगेच दादा धावून येतात. कोणाचा मयत झाला तिथे उभे राहतात, सगळी सामग्री पण घेऊन जातात, त्यांचा पूर्ण परिवार पण असते त्याच्यात. त्यांना असं नाही का हे मोठे लोक आहेत ह्यांच्यासाठी जावा, छोट्या मोठ्यांसाठी, झोपडपट्टीसाठी, गोरगरिबांसाठी त्यांचा अख्खा परिवार धावून येतोय आणि लाजत नाही का हे छोटे लोक आहेत तर ह्यांच्यासाठी आम्ही का जाऊ, असे हे दादांची पहिलेपासून हे आहे. का नाही मी जाणार, ह्या लोकांना सहकार्य करणार, म्हणून आम्हाला दादाचा पाठिंबा वाटतोय. म्हणून त्यांना आम्ही पण सहकार्य करणार आणि मी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आणि तिकीट मिळायला पाहिजे अशी आमची एक समस्या आहे आणि ते आले पाहिजेत.